नमस्कार, जय महाराष्ट्र. काल आपण सर्वांनीच शिवसेना पक्ष आणि चिन्ह या बाबतीतला युक्तिवाद काल बातम्यांच्या माध्यमातून पाहिला असेल. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल असं म्हणतायत की कोणत्याही राजकीय पक्षाची मूळ ओळख आणि निवडणूक चिन्ह हे त्या मूळ राजकीय पक्षाचं असतं, ते विधिमंडळ पक्षाचं नसतं. आणि त्याचमुळे जरी संख्याबळ जास्त असलं तरी विधिमंडळ पक्ष मूळ राजकीय पक्षाच्या चिन्हावर आणि नावावर दावा करू शकत नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रत्येक राजकीय पक्षाची एक स्वतंत्र घटना असते, एक त्यांचं संविधान असतं. आणि असं असताना सुद्धा निवडणूक आयोगाने मूळ पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि त्या पक्षाचं संविधान याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि फक्त आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे शिंदे गटाला मूळ पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं. हा निर्णय अत्यंत बेकायदेशीर होता. पुढे आपल्या सर्वांना माहिती आहे, भारतीय संविधानाच्या 10व्या अनुसूचीनुसार, ज्याला आपण पक्षांतर बंदी कायदा म्हणतो, या कायद्यानुसार एखादा लोकप्रतिनिधी जर एखाद्या राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडून आला आणि त्याने जर त्या पक्षाच्या विरोधात कोणती भूमिका जर घेतली तर हे त्याच्या अपात्रतेला पात्र ठरणारं कृत्य आहे. आणि असं असताना सुद्धा विधानसभा अध्यक्षांनी याच विधिमंडळातल्या पक्षाला खरा पक्ष, खरा राजकीय पक्ष म्हणून मान्यता देणे हे असंविधानिक होतं. तरी आपण सगळेजण काय पाहतोय की असं असताना सुद्धा आज एवढे वर्ष हे आमदार अपात्र झाले नाहीच आणि परत पुन्हा ते असंविधानिक रीतीने निवडून आले. तुम्ही मला सांगा ना की ज्या वेळेला हे लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचे असू देत निवडणुकांसाठी उभे राहतात, त्यावेळेला ते त्या मूळ राजकीय पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत हे सांगण्यासाठी किंवा हे प्रूव्ह करण्यासाठी त्यांना त्या राजकीय पक्षाकडनं एबी फॉर्म दिला जातो आणि त्या एबी फॉर्मच्या दिल्याच्या नंतरच यांना त्या पक्षाच्या चिन्हावर लढता येतं. आणि असं असताना सुद्धा विधानसभा अध्यक्षांनी आणि निवडणूक आयोगाने जाणीवपूर्वक मूळ पक्षाला डावललं आणि शिंदे गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं. आता या सगळ्या युक्तिवादाच्या नंतर आपल्या न्यायालयाच्या खंडपीठाने काय निरीक्षण नोंदवले ते तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे, ते तुम्ही नीट कान देऊन ऐका. न्यायालयाने असे स्पष्ट केले आहे की राजकीय पक्षाचे नियंत्रण हे नेहमी विधिमंडळ पक्षावरच असते. मूळ राजकीय पक्षाने घेतलेला कोणताही वैध निर्णय हा विधिमंडळ पक्षातील आमदारांच्या बहुमताच्या इच्छेपेक्षा नेहमीच वरचढ ठरेल. केवळ लोकप्रतिनिधींचे बहुमत आहे म्हणून मूळ पक्षाची भूमिका बाजूला सारता येत नाही. न्यायमूर्ती बागची यांनी नमूद केले आहे की हा संपूर्ण विषय मूळ राजकीय पक्षाशी संबंधित असायला हवा. पक्षाची रचना कशी असावी आणि बहुमताचा अर्थ कसा लावायचा हे पक्षाची स्वतःची घटना, स्वतःचं कॉन्स्टिट्यूशनच ठरवते. पुढे ते असं म्हणतायत, चिन्ह आणि पक्षाचे अस्तित्व हे मूळ राजकीय पक्षाशी जोडलेले असते. केवळ विधिमंडळातील बहुमतावर आधारित पक्षाचे नाव किंवा चिन्ह ठरवणे योग्य नाही. आता एवढा सगळा युक्तिवाद न्यायालयात झालेला आहे. न्यायमूर्तींनी पण बऱ्याचशा चांगल्या गोष्टींचं निरीक्षण नोंदवलेलं आहे. परंतु आता मला असा प्रश्न पडलेला आहे, उद्या म्हणजे आजच्या दिवशी आपली 2 वाजता असं म्हणतात की अंतिम सुनावणी आहे. पाहूयाच ते अंतिम सुनावणीमध्ये काय सांगतात किंवा काय नाही. पण मला असा एक प्रश्न पडला एक भारताची नागरिक म्हणून, जर का हे आमदार अपात्रच ठरायला पाहिजे होते तरी सुद्धा हे आमदार अपात्र न झाल्यामुळे 2024ला निवडणुका लढवून पुन्हा निवडून आले आणि पुन्हा सत्तेमध्ये देखील आले आणि त्यांनी सत्तेचा पुरेपूर उपभोग सुद्धा घेतला. त्यांनी जे शासनाचं मानधन आहे ते घेतलं, त्यांनी शासनाचा निधी वापरला, शासनाच्या प्रत्येक गोष्टींचा लाभ ह्या आमदारांनी घेतलाय. मग मला असं म्हणायचं आहे, जर हे आमदार अपात्र असतील तर त्यांनी आतापर्यंत शासनाच्या माध्यमातून ज्या सुखसोयी उपाययोजना किंवा मानधन वापरलं त्यांच्याकडनं हे सरकार किंवा हे न्यायालय
दंड म्हणून ते पैसे वसूल करणार का? कारण ते पैसे आमच्यासारख्या सामान्य जनतेने भरलेल्या टॅक्स रुपी पैशातून खर्च केलेले पैसे आहेत. आज आपण पाहतोय या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण सारख्या योजनांमधून महिलांना अपात्र केलंय. काही दिवसात ती वसुली पण चालू करतील. ज्याप्रमाणे PM किसान योजना चालू केली होती आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्यातून 6,000 देण्यात आले होते, त्यावेळेला माझ्या माहेरी सातभारत नाव असल्यामुळे मला देखील ते पैसे आले होते. परंतु नंतर मला अशी नोटीस आली की तुम्ही टॅक्स पेअर आहात, तर तुम्हाला हे पैसे परत देऊन टाकायला लागतील. मी तुमच्याकडे भीक मागायला आली होती का? तुम्ही आधीच व्हेरीफाय का नाही बरं केलं? तर मग मला बोलण्याचा हेतू एवढाच आहे, जर सामान्य जनतेकडनं तुम्ही अपात्र ठरवून त्या जनतेकडनं जर पैसे दंड वसूल करत असाल, तर आज हे जे अपात्र आमदार आहेत, हे जे असंविधानिकरित्या तिकडेच बसलेले आहेत, त्या आमदारांकडनं सुद्धा एवढ्या वर्षाचे त्यांनी जे पैसे वापरले त्याचा दंड तुम्ही वसूल करणार का? आपल्या सर्वांना ह्याच्यावरती काय वाटतं? नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून आपलं मत मला व्यक्त करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. महासागर न्यूज.